कार्यक्रमाचे आयोजक आणि या सत्रामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांसमोर सकाळी इतकं सुंदर एक भाषण झालेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या संदर्भामध्ये वेगळं काही मी तुम्हाला सांगेन असं मला आता काही वाटत नाही. पण आता हे सेशन आहे, एक व्यवस्था आहे, काही विद्यार्थी पण इथे बसले आहेत. उद्या विद्यार्थ्यांच्या सेशन मध्ये मला विषय मांडायचा आहे. इथे बसलेले सध्या सगळे विद्वान असल्यामुळे माझं काम सोपं झालं आहे. या जे काही 7-8 विषय आपल्याला इथे आपला संशोधन इथे प्रस्तुत करण्याकरता दिले आहे, त्याच्या सगळ्याच गोष्टींना सकाळी इथल्या भाषणात स्पर्श झाला. मी पण खूप वर्षानंतर प्रकाशजींना पुन्हा ऐकलं. अनेकदा त्यांच्यासोबत मला कार्यक्रमात राहता आला आहे, परंतु एक सुंदर भाषण मला ऐकायला मिळालं. पुष्कळ वेळा असं होतं, खूप मोठं असं काही आपल्या समोर आलं किंवा आपण तिथपर्यंत जाऊ शकू की नाही जाऊ शकू असंही आपल्यासारख्या साधारण माणसाचं होतं. स्वामीजींचा जो चित्रपट सकाळी आपण ऐकला तो माझ्यासारख्या विद्यार्थ्याला असं वाटतं, बापरे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, मग आपण आता जाऊ की नाही यांच्यापर्यंत. आणि म्हणून मग माझं त्यांचं काही जमण्यासारखं आहे का असं तुमच्या माझ्यासारख्याला विचार करणं काही वाईट नाही. आणि म्हणून काही थोड्या वेळात, कारण पुन्हा तुमचे पेपर रिडिंग होणार आहे. किती वेळ आहे माझ्यासाठी? ठीक आहे, म्हणजे मला माहित असलं की बरोबर मी काही गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. बघा, आपण ज्या स्वामीजींचं इथे वर्णन ऐकलं, यांचं आयुष्य फक्त 39 वर्ष होतं. फक्त 39 वर्षात एखादी व्यक्ती जगाच्या पाठीवर संपूर्ण जगाला हादरवून सोडू शकते. हा तुमच्या आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. फक्त 39 वर्षाचं आयुष्य आहे. त्यातले सुरुवातीचे 31 वर्ष असे आहेत की ज्यात स्वामीजींना जग ओळखत नाही. ते त्यांच्या पुरतेच आहे, ते त्यांच्या गुरुपुरते आहेत, त्यांच्या गुरुबंधूंपुरते आहेत. भारत भ्रमणात ते ज्यांच्याकडे गेले त्यांच्या पुरते आहेत आणि ते नरेंद्र आहेत. 11 सप्टेंबर 1893 नंतरचे 9 वर्ष हे विवेकानंदांचे आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने 9 वर्षाचा काळ हा विवेकानंदांचा आहे, ज्याच्यावर आपण सकाळपासून बोलतोय. म्हणजे ज्याला जगात खूप काम करायचंय त्याला खूप आयुष्य हवं असं आवश्यक नाही. ते खूप कमी वेळात करताय. आणि विवेकानंद ज्या आध्यात्मिक परंपरेचे पाईक आहेत, त्याच आध्यात्मिक परंपरेत महाराष्ट्राला गौरवान्वित करणारा क्षण फार मोठा आहे की 19 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी स्वतः गुरूंना सांगितलं की तुम्ही मला समाधीत टाका. विवेकानंदांचा अभ्यास करताना बाकीच्या महापुरुषांसारखं भौतिक जगताचा विचार करून विचार करता येत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला विवेकानंदांचा अभ्यास करण्यासाठी ही जी कॉन्फरन्स केली त्याच्या मागचा आयोजकांचा जो काय उद्देश असेल तो असेल. पण मला प्रकर्षाने या सत्रात जाणवलेली गोष्ट एक आहे, जग हे स्वामी विवेकानंदांना पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ओळखलं तेव्हा ते संन्यासी होते म्हणून ओळखलं नाही, ते विद्वान होते म्हणून ओळखलं नाही, ते योगी होते म्हणून त्यांना कोणी ओळखलं नाही. त्यांना जगाने ओळखलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आपण सगळेजण सकाळपासून डिग्निटी, गेस्ट,
माय डिअर फ्रेंड हे शब्द वापरतोय स्वामी विवेकानंदांच्या कॉन्फरन्स. मला असं वाटतं कुठेतरी गडबड आहे. 125 वर्षापूर्वी जगाच्या पाठीवर पाश्चात्य राष्ट्रांचा बोलबाला असताना, या देशावर त्याच इंग्रजांचं राज्य असताना, ज्यांच्या देशात त्यांच्या छातीवर पाय देऊन ते ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कान भरून आले, 2 मिनिट पर्यंत त्या हॉलमध्ये प्रचंड टाळ्या वाजत राहिल्या. त्या वाजल्या सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या 2 शब्दांनी. स्वामी विवेकानंदांना समजायचं असेल, त्यांच्या संदर्भात काही अभ्यास करायचा असेल, माय डिअर फ्रेंड हे बंद केलं पाहिजे. इंग्लिश मीडियमचा मी विरोधी नाही, पण स्वामीजींनी मातृभाषेचा गौरव केला आहे. बंगाली बोलताना ते एकही हिंदी शब्द किंवा इंग्रजी शब्द बोलत नव्हते, असा इतिहास आहे. इंग्रजी बोलताना ते संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर केल्याखेरीज बाकी विषयांचा कुठलाही शब्द वापरत नव्हते, हे त्यांचे अभ्यासक सांगतात. आम्हाला एकही भाषा धड बोलता येत नाही माझ्या सगट, म्हणून विवेकानंदांचा अभ्यास केला पाहिजे. मी आता माझ्या कॉलेजमध्ये एक सेमिनार घेतला, चर्चा सत्र घेतलं. 3,500 कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचलो. शिक्षणात काय व्हावं, शिक्षण कसं असावं, शिक्षणात जे आहे ते बरोबर आहे की नाही आहे, यात बदलायचं असेल तर काय बदलायचं. आणि म्हणून 3,000 घरांपर्यंत आमच्या कॉलेजची मुलं गेली. 1200 आई वडील आणि 1200 मुलं 3.5 तास एका जागी बसून त्यांनी चर्चा केली. अनेक गावांमध्ये मी पालक मेळावे घेतले. एक लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा किंवा या देशाच्या विचारांचा एकच स्वर आहे. या देशाच्या मूळ विचारातून विवेकानंद वेगळा नाही करतायत, किंवा हे विवेकानंदांनी मांडलेले विचार असं म्हणताच येत नाही, कारण ते इथल्या साधारण माणसामध्ये संप्रमित झालेले आहे. एका गावात एका पालकाला मी विचारलं की आम्ही अशा प्रकारचा हा चर्चासत्राचा कार्यक्रम घेतोय, तुला काय वाटतं तुझा मुलगा कसा व्हावा. तो म्हणाला, सर मी खेळून आहे, मला काही कळत नाही, मला लिहिता येत नाही. म्हणजे सर मी तुम्हाला काय सांगणार, हे तुमच्या मोठ्या लोकांचं काम आहे. मी त्याला पुन्हा पुन्हा जेव्हा आग्रह केला तेव्हा तो मला असं म्हणाला, कॉलेजमधून काय शिकवावं काय नाही शिकवावं हे मला कळत नाही म्हणे सर, पण मला एक गोष्ट कळते की माझा मुलगा जेव्हा कॉलेजमधून घरी येईल तेव्हा त्यांनी आपल्या आई बाबांची इज्जत केली पाहिजे. हा विवेकानंद आहे. त्याला माहित नाही विवेकानंद हा आपला प्राचीन धर्माचा जो स्वर आहे तो विवेकानंदांनी एका विशिष्ट परिस्थितीत मुखरित केला. म्हणून आजच्या काळात सगळ्या या बिघडलेल्या परिस्थितीत पुन्हा विवेकानंदांचं स्मरण आवश्यक आहे. इथे सगळे पेपर रीडिंग करणारे लोक बसलेले असल्यामुळे विद्वान आहेत. कुठेतरी नीती निर्धारक आहोत आपण, शिक्षक आहोत, प्राध्यापक आहोत, प्रिन्सिपल आहोत, मॅनेजमेंट आहोत. म्हणजे आपल्या हातामध्ये इतकी साधनं आहेत की आपण समाजाची दिशा बदलू शकतो. आणि म्हणून विवेकानंदांचा अभ्यास आजच्या काळात कशा करता, हे सगळं पुन्हा एकदा आठवण्याचं कारण काय. हे कारण सहज आहे. पुष्कळ वेळेला खूप मोठ्या मोठ्या शब्दांच्या गोष्टीत आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो. इथे पुष्कळ मुलं मुली बसले आहेत. चारित्र्य हा शब्द सकाळच्या भाषणात 50 वेळा नाही, कितीदा आला. नवे चारित्र्यच त्या शिक्षक भाषणाचा गाभा होता. काय असतो हो चारित्र्य नेमकं. लोक इतकं गोजड करून सांगतात ते. स्वामीजींच्या अल्मोडा बैठकीत त्यांच्या राहण्यामध्ये शिष्यांसोबत त्यांची जेव्हा चर्चा असायची तर त्यांना एकाने असंच विचारलं, तुम्ही नेहमी कॅरेक्टर काय कॅरेक्टर, आम्हाला सामान्याने कसं समजणार. ते सहज चर्चांमध्ये बोलायचे. चारित्र्य म्हणजे काय, आपलं उठणं कसं आहे, आपलं बसणं कसं आहे, आपलं बोलणं कसं आहे, आपलं चालणं कसं आहे, आपलं खाणं कसं आहे, आपलं कपडे घालणं कसं आहे, आपलं दुसऱ्यांशी बोलणं कसं आहे. दॅट इज कॅरेक्टर. याच्यापेक्षा का ते वेगळं. चारित्र्य म्हणजे काय, अशी वेगळी खोली आहे. माझा संबंध चारित्र्याशी काय, मी राम देशमुख, तर मला जे तुम्ही बघताय ते माझं चारित्र्य आहे. आणि म्हणून या देशाचं एक चरित्र आहे.
ते आम्ही विसरलो. त्याची आठवण सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिकेने करून दिली. हा देश बंधू आणि भगिनींचा आहे, म्हणून इथे स्वैराचाराला जागा नाही. विवेकानंदांच्या सगळ्या अभ्यासाचा केंद्र हा आहे. बरोबर बोलते ते बघा, वुमन झाली की मग ती भोगवस्तू झाली, बंधू भगिनी आली की ती पावित्र्य आलं. हा दृष्टिकोन आम्हाला स्वामीजींनी पुन्हा एकदा आठवण करून दिलेला आहे. आता इथे 2 पेपर 3 पेपर वाचले गेले, केंद्र तर तोच आहे ना. तर स्वामीजींचा अभ्यास या काळात पुन्हा करण्याची गरज याच्याकरता आहे की भारत म्हणून, हिंदुस्थान म्हणून, हा देश म्हणून ज्या ज्या म्हणून अस्मितेच्या आपल्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात की नाही होऊ शकत याची कुठलीही आपल्या डोक्यात यंतू परंतु राहू नये इतकं एक स्वच्छ जीवन आपल्या समोर स्वामीजींनी ठेवलं. तुमच्या माझ्यासारखा साधारण जो विद्यार्थी आहे ना, त्याला अशी खूप मोठी भाषणं चांगली जरी वाटत असली तरी पाठक सर आणि आम्ही पण किंवा तुम्ही पण ज्या संस्कारातून चालला, प्रश्न आपल्या समोर पुन्हा एक राहतो की पहिलं पाऊल टाकायचं कोणतं. काय टाळ्या वाजवल्या की ते तिथे धरून जातं. तर स्वामीजी प्रत्येक वेळेला एक पाऊल कुठे टाकायचं ते सांगतात. उद्या मी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात काही उदाहरण देणार आहे, तुम्हाला हे सांगायला काही हरकत नाही की कलकत्त्याच्या बेलूर मठाचं काम चालू आहे. धनिक लोक वर्गणी द्यायला येतात, स्वामीजींना निरोप जातो, तुम्हाला काही लोक भेटायला आले ते तुम्हाला काही पैसे देणार आहे. त्यांना थांबवून ते दुसऱ्या लोकांना भेटायला जातात. कोणाला भेटायला जातात तर बंगालमध्ये त्यांना अस्पृश्य समजलं जातं अशा संथाल जातीचे काही लोक त्या बेलूर मठाचं काम करायला येतात, ज्यांच्यासोबत कोणी बोलत नाहीये, त्यांच्यासोबत हात लावत नाही, त्यांच्या हातचं पाणी घेत नाही. स्वामीजी सांगतात जरा मी त्यांना भेटून येतो, त्यांना बसवून ठेवा. आजच्या काळात कोणी पैसा देणार आला, आपण काय निर्णय घेऊ, आपण त्यांना सांगू त्यांना बसवून ठेवा, जरा पैसा देतोय त्याला आधी करून घेऊ. सेवा कार्य किंवा समाज कार्य करायला पैसा देणारा कसा महत्वाचा आहे हे आपण आज विचार करतो. स्वामीजींचं चरित्र वाचताना मला हा प्रसंग नेहमी असा माझ्या मनावर आदळतो. ते संतान लोकांसोबत गप्पा मारतात, तिकडे आले लोक आपापसात बोलतात, एवढं वेळ नाही, आम्हाला लवकर जायचंय, स्वामीजींना बोलवा. स्वामीजी म्हणतात त्यांना बसू द्या, नाही तर उद्या यायचं सांगा. ते त्या संतान लोकांना विचारतात, अच्छा तुम्ही माझ्या हातचं जेवण का, ते रडतात. दुसऱ्या दिवशी स्वामीजी त्यांना जेवण करून जेवू घालतात. काय संदेश आहे, कुठल्या गोष्टीला जीवनात प्राधान्य द्यायचं, तुम्हाला काम करायचं ना समाजाचं, दिशा काय कामाची, ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच फक्त हे करा. आता आम्ही सगळे कॉलेजमधले लोक, तुम्ही कॉलेजमधले लोक आहे, आपल्या कॉलेजमध्ये गाडगेबाबांची तशी सूत्री लावली आहे, भुकेल्याला अन्न. तुमच्यापैकी किती जण भंडाऱ्यात जातात. आता मी प्राचार्य एका कॉलेजचा गावात पूर्ण तहसीलमध्ये फिरत असल्यामुळे जिथे कुठे भंडारा असला मला पत्रिका येते, सर भंडाऱ्याला या. मी नाही जात. कुठलाही भंडारा खाण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि त्या भंडारा देणारा कोण असतो, आमच्या इथे तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, आमच्या तहसीलमध्ये सुपो महाराज संस्थान नावाचं खूप मोठं धार्मिक क्षेत्र आहे. तिकडचं ते ग्राम दैवत आहे. त्या देवाच्या नावाने भंडारा असतो. सांगणारा येतो आपल्या गावातला या माणसाचा तो भंडारा आहे. म्हणजे जितके नेते आहेत आमच्या गावात ते एकदा वर्षातनं तिथे 2-4-5 हजार लोकांना जेव घालतात. मग आज या भाऊसाहेबांचा, उद्या त्या काकासाहेबांचा, परवा त्या मामासाहेबांचा. पळशीसोबत भंडारा नसतोच कुठे. मामासाहेबांचा भंडारा आहे, जेवायला या. काकासाहेबांचा भंडारा आहे, जेवायला या. आणि तिकडे आलेला पैसा सगळा कोणी साखर किंग, शुगर किंग आहे, कोणी रॉकेल किंग आहे. पण तो सुपो महाराज स्वीकारतो नाही स्वीकारत. मला स्वामीजींच्या चरित्रात या गोष्टीचं लक्ष आलं की दादा इथे याच्यात खरा प्रॉब्लेम आहे. पैसा जमा केला शिष्यांनी, शिकागोला जायचं आहे आणि दुष्काळ आला. शिष्य म्हणे आपल्याला पैसा उभा केला पाहिजे. स्वामीजी म्हणे उभा कशाला करायचा, जो आहे तो देऊन टाका. अरे शिकागोला जायचं आहे. आपलं बोलणं आणि करणं गडबड आहे. एकीकडे आपण धर्मभोळे आहोत, ते राम शेवाळकर बरोबर म्हणायचे, आपण ईश्वरनिष्ठ नाहीये, आपण नश्वरनिष्ठ आहे. पण आपली निष्ठा आपण ईश्वराच्या नावावर दाबत असतो. मला देव हवा आहे, पण देव कोण आहे हे ओळखून किंवा समजून घ्यायची मला काही फुरसत नाही आहे. ते म्हणायचे हा वाटून टाका पैसा. शिष्य म्हणे का तुम्ही शिकागोला कसे जाणार, माझ्या गुरूंना पाठवायचं असतं तर ते व्यवस्था करते. विश्वास नावाची वस्तूच आपल्या समाजातून गेली आहे. स्वामीजींचं जीवन सद्गुरूंवर, आपल्या परमात्मावर असलेल्या अखंड विश्वासाचं
उदाहरण आहे आणि ते तुमच्या माझ्यासारख्यांना जास्त कामाचं आहे. कारण आपण दोन्हीकडे असे आपलं आंदोलन चालू आहे. आपण भौतिकतेत रंगलो आहो, वेळ भेटली की आपल्याला अध्यात्म यावं आहे, असं दोन डगरवालं काम चालत नाही जीवनामध्ये. सगळ्याच्या भाषणामध्ये काय एक काहीतरी धरा. ही सृष्टी जर एकाच तत्वातून निर्माण झालेलं हे चिद्विलास असेल ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये, तर मग तुम्ही 50 लोकांना धरून एका जवळ नाही जाऊ शकत. एकातनं आली असेल तर एकच धरावं लागेल, तेव्हाच तुम्ही पुढे जावा. पण ही गोष्ट विवेकानंदांनी सांगितली असं आहेच, पण त्या परंपरेतल्या सगळ्या साधकांची आहे. मला आठवतं मी ग्वाल्हेरचा प्राध्यापक होतो, भीमसेन जोशींचा कार्यक्रम होता. त्या ग्वाल्हेर संगीताचा माहेर आहे, तर त्यांच्या समोर ग्वाल्हेरमध्ये संगीत शिकणारे 1000-1200 पोरं मुद्दाम पोचवले होते. आता भीमसेनजींना जे ओळखतात किंवा ज्यांना त्यांचं माहीत आहे तर ते कार्यक्रम करायचे, पण त्यांना उचलून आणावं लागेल. पण त्यांना जेव्हा आणलं तर ते अर्जुन सिंग त्यावेळेला मंत्री होते. त्यांनी त्यांना म्हटलं, पंडितजी गाने की पहले कुछ बोलिए. पंडितजी म्हणे मैं जिंदगी भर गाता रहा, मैं क्या बोलूंगा. नहीं नहीं आप तो शब्द बोलिए. उभे झाले. ते म्हणाले मुझे बड़ी खुशी है कि मेरे सामने 1200 छात्र जो संगीत विद्या पढ़ रहे हैं वो मुझे सुनने आए. लेकिन मुझे एक अचरज भी है, एक आश्चर्य भी है. आप लोग एक साल में 10-10 राग सीख लेते हैं, 6 साल में 50 राग के आप प्यादा हो जाते हैं, आप प्राध्यापक भी हो जाते हैं, PhD भी यहाँ काफी बैठे हैं. हमारे गुरु ने 12 साल यमन के सरगम सिवाय हमें दूसरा कुछ नहीं सिखाया. हम गुरु से रोज पूछते हैं, गुरु जी आगे कब पढ़ेंगे. वो कहते हैं यमन में जो छोटा रहता है उसको पहले घसो. ज्यादा कुछ बोल नहीं सकते थे, घर से भाग कर गए थे. 12 साल एक ही रात पढ़ा. हम भी पक्के थे, चिपके रहे, डटे रहे, हले नहीं. 12 साल बाद ध्यान में आया. गुरुजी कहते भाई मालकंस गाओ, भैरवी गाओ, जो कहते वो गाते. 7 ही सरगम में सारा संगम है. 7 को ठीक से पकड़ो तो सब साथ जाएगा. स्वामीजींच्या सगळ्या शिकवणीचं सार काय आहे. एकोहम बहुश्याम. आपल्या संस्कृतीचा जो मूळ स्रोत आहे. स्वामीजी याला मुलांच्या दृष्टीने म्हणायचे, आम्ही कोण आहे. वयम अमृतस्य पुत्रः. आम्ही साधारण नाही आहे. आम्ही समजतो स्वतःला जसे आजच्या नावाचे शरीरधारी नाही आहे, तर आम्ही त्या एकाच तत्वाचे सगळे वेगळे आविष्कार आहोत. या भूमिकेत जोपर्यंत आपण 24 तास नाही राहत, आणि हे काही तुमच्या माझ्यासारख्या संसारी माणसाला शक्य नाही. आणि म्हणून मग शिक्षण, म्हणून मग बाकीची कामं, ही सगळी रचना त्याच्या अवतीभोवती आहे. तुम्ही आम्ही जरी इथे मोठे बसलो असलो तरी त्या कामाची दिशा समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी तत्वज्ञान नाही सांगितलं, ते जे बोलत गेले ना ते लिहिले गेलं. त्यांनी जी भाषणं दिली ती आपल्यापर्यंत आली. आज आपण त्याचा काथ्याकूट करतोय. त्यावेळेला स्वामीजींनी कोणाला भाषण दे म्हणून नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, तू जे काम करतो ना तीच पूजा आहे. महेशजीच सांगितलंय, तू जे जे काम करशील ते माझं समजून कर, मी तुझ्या जवळच आहे. तर स्वामीजींनी वेगळं काही सांगितलं नाही सांगितलं, फक्त ते त्यांनी आपल्या पद्धतीने तुम्हाला मला समजेल असं सांगितलं. ते म्हणाले आपल्याला जर नीट व्हायचं असेल तर आपले दोनच आदर्श. भारत म्हणजे काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. तर स्वामीजींच्या सोप्या शब्दामध्ये भारत काय आहे, सेवा आणि त्याग. आता आपण जेही पेपर रिडिंग करणार आहे, जेही विषय तुम्ही घेणार आहात, आता कदाचित ती लाईन मगाशी दुसऱ्या सत्रात नाही राहणार कदाचित, पण त्याचा केंद्र हा असला पाहिजे. बरं, सेवा आणि त्याग स्वामीजी म्हणजे काही भावनेत सांगतात आहे का. नाही, सेवा आणि त्याग हा प्रकृतीचा स्वभाव आहे. तो त्याचा अनुभूतीजन्य विषय आहे. या संपूर्ण सृष्टीत तुम्ही आणि मीच एक आहोत, ठीक नाहीये, गडबड आहे. बाकी सृष्टीतली सगळ्या गोष्टी बघा ती तुमच्यासाठी तत्पर आहे. झाडं, फुलं, पाणी, दगड, पहाड, पत्तर, पशु, पक्षी, हे सगळे अहोरात्र तुमची सेवा करायला तयार, आणि त्याचा ते मोबदला मागत नाही. बिना मोबदला जे करतो ती सेवा.
न सांगता करत असतो. त्या हे सृष्टीचा स्वभाव आहे. तर त्या मूळ स्वभावाला माणसाने जीवनात आणलं पाहिजे. ही साधीशी त्यांची शिकवण आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की तुमच्या समोर जे जे येत असेल ते त्याच तत्वाचं असल्यामुळे सकाळी जसं ते म्हणाले शिवभावे जीवसेवा, तर तुमच्या माझ्यासारख्या साधारण माणसाला स्वामी विवेकानंदांचा संदेश एवढाच आहे की आपण या एकाच तत्वाचे सर्वजण वेगवेगळ्या रूपात परिष्कृत झालेले असल्यामुळे आपण जेही काही करू ते आपण आपल्याशीच करणार असल्यामुळे आपणच तो शिव आहे, तोच आपला जीव आहे. म्हणून आपली प्रत्येक कर्म ही पूजेची असली पाहिजे. ती आपली पूजा असली पाहिजे. कर्म हीच पूजा आहे. मग तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही चहाची दुकान लावा, तुम्ही केर काढा, तुम्ही कोणतंही काम करा, ती पूजाच आहे. स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करायचा आहे ना आपल्याला. आपण करतो का असं? 5 तास कॉलेजमध्ये थांबणारे प्राध्यापक किती आहे? एकही मिनिट माझ्या पिरियडला उशीर होणार नाही असं किती लोक आहेत? डॉक्टर आंबेडकर थोड्याच काळाकरता प्राध्यापक होते, पण प्राध्यापकीचा पिरियड घ्यायला जाताना त्यांच्या अडचणीतून ते अर्धा तास आधीपासून प्रिपरेशन करायचे असा इतिहास आहे. मी त्यांचं नाव याच्याकरता घेतलं की या काळातही सगळ्या सुविधा भोगणारे आपण विवेकानंदांचा विचार करतोय. त्यांना काहीही सुविधा नव्हत्या तेव्हा ती ही कमिटमेंट ठेवत होते. आपल्याला स्वामीजींचा विचार करायचा, काम कोण करेल? तुमच्या माझ्यापैकी किती लोकांच्या घरात 2000-3000 पुस्तकांची व्यक्तिगत लायब्ररी आहे? ज्यांची असेल त्यांना खरंच नमस्कार माझा. 18व्या वर्षी स्वामी विवेकानंद 25,000-30,000 पुस्तकं वाचतात. तुम्ही स्वामीजींचं कुठलंही भाषण, कुठलंही हे वाचा. जगातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही देशाचा इतिहास आणि भूगोल त्यांच्या भाषणामध्ये आहे. आम्ही फक्त सेमिनार करणार. मी इथल्या सेमिनार विषयी बोलत नाही बघा. मी ते जनरल बघतो सेमिनार मध्ये, ते जिथे ताराताईंच्या आग्रहामुळे तर ती सेमिनारला जाणं बंद केलेलं आहे केव्हाच. आपण सगळे हातभार लावूया व्यवस्थेमध्ये. 80 रिसर्च पेपर ज्या सेमिनार मध्ये येतात, तो सेमिनार एका दिवसात UGC कसा कंडक्ट करते? पॉसिबल? सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका 2 शब्दांनी ज्यांनी जग हलवलं, त्या कॉन्फरन्स मध्ये एक विषय मांडताना 5 मिनिटं. तुकाराम 20 मार्कात आठवण्यासारखा आहे. आपल्या शिक्षणाचा तमाशा चालू आहे. म्हणून विवेकानंद